नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सुनील विष्णू फलके. हे गाव कुठलं आहे? आमोंडी. आमोंडी. काय काम काय करता तुम्ही? शेती. शेती. विषय असा होता की निवडणुका आता लागलेल्या आहे. हो पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहे. हो. तर कुणाचं वातावरण या भागात काय आहे? घड्याळा. गाड्या उमेदवार कोण आहे? संजय गावारी. संजय गावारी. हो. बाकीचे उमेदवार कोण आहे माहिती काय? त्यांचं नावच माहित नाही आम्हाला अजून. या भागात काय वाटतं तुम्हाला? कोणाची हवा आहे? कोण निवडून येईल? घड्याळच. गाड्याच. पहिल्यापासून घड्याळ आहे ना. संजय गावारी तुम्हाला उपलब्ध होतात का? उपलब्ध हो. जनसंपर्क चांगला आहे त्यांचा. दांडगा आहे. आणि मला एक सांगा, राजू घोडे बी आहे, असे बरेच उमेदवार आहे. हो. संजय गावारीच का? संजय गावारे पहिले उभे राहिले होते तेव्हा पण निवडून आले. त्यांनी भरपूर कामं केलेत आमच्या गावामध्ये. रस्त्याची म्हणा, किरकोळ कारकोळ काही अशी सभा मंडपाची कामं केली. ते नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होतात का? होतात. आणि फोन केल्यावर काम करतात का? इमर्जन्सी कधी फोन केला तरी उचलतात. एकंदरीत काय वातावरण राहील? एकंदरीत प्रवाहाच्या दिशेनेच आपण गेलं पाहिजे ना शेवटी. पण संजय गावारीच का? संजय गावारी म्हणजे नाव लौकिक आहे त्यांचं. आणि जे पुढचे उमेदवार आहे ते कधी संपर्कात नाही, त्यांचं कधी नाव पण माहीत नाही आम्हाला. परंतु याच्या आधी बी त्यांना संधी भेटलेली आहे. हो. मग परत का? तेव्हा त्यांनी कामं केलेली आहे ना, त्याच्यामुळं संपर्कात असल्यामुळं आम्हाला वाटतं ना पुन्हा त्यांना निवडून द्यावं. म्हणजे कामं केली म्हणून त्यांना कामं निवडून केली द्यावं. म्हणून. हो. म्हणजे संजय गावारीच, संजय गावारीच. दुसरा नको. नको दुसरा. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? खंडागळे का? खंडागळे. गाव? मारुती दामोदर खंडागळे. आमंडी. आमोंडी. काय वातावरण आहे या ठिकाणी? या ठिकाणी काय वातावरण राजकीय? कसलं? आता पंचायत समिती, जिल्हा परिषद आता हे काय लगाव का खायला आणलं आमच्याकडे? निवडणुका सुरू आहे. हा. अनेक उमेदवार रिंगणात उभे आहे. तर तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे या ठिकाणी? साहेब दो देईन तो. साहेब कुठले? दिलीप पाटील. पण दिलीप वळसे पाटील साहेबांनी या ठिकाणी कामं केली का? हा मग काम आहेत ना त्यांचे. साहेब दो दिन तोच उमेदवार. हा साहेब देईन तो. पण बाकीचे देखील चांगले चांगले उमेदवार आहे ना. असू दे असलं. आम्ही पहिल्यापासून साहेबाचीच माणसं आहे. बाबा, नाव काय तुमचं? सकाराम गोविंद. काय नाव? सकाराम गोविंद. गाव कुठलं? आमोंडी. आमोंडी. काय व्यवसाय करता तुम्ही? हे हॉटेल का? हॉटेलचा. या ठिकाणी आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू झाल्या, तुम्हाला माहिती आहे ना? हा. काय वातावरण राहिले इथं? वातावरण काय काय वेगळं आता काय आहे? हा त्याच्या काही गेला तर त्याच्या काळ आहे. तरी नागरिकांच्या मनात काय राहील? नागरिकांच्या मनात आता कसं आहे, काय करतं कसं सांगते. तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं मत आहे आपलं काय जे आहे ना. तुम्ही कोणाच्या पाठीशी? हे पाठीची नाही आता पण आता इथं पुढे आहे ना. आपल्या भागात कुठल्या राजकीय नेत्यांनी कामं केलेली आहे? ते आहेत ना ते. कुणी? दादा आहे ना ते. कोण? दादा. आढळराव दादा. दादा. नमस्कार. काय नाव तुमचं?